मोठी बातमी. परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेला सत्तेचा संघर्ष अखेर महाविकास आघाडीच्या विजयाने संपला आहे. उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा 13 मतांनी पराभव करत महापौरपदाची खुर्ची पटकावली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड झाली आहे. महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने लढत थेट भाजपचे तिरुमला खिल्लारे आणि उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल यांच्यात झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सय्यद इक्बाल यांना 39 मते मिळाली, तर भाजपच्या खिल्लारे यांना 26 मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेवक रजिया बेगम यांनीही उद्धव सेनेच्या बाजूने मतदान केल्याने आघाडीचे पारडे जड झाले. 39 मताने सय्यद इक्बाल हे विजयी झाले. परभणी महापालिकेत पहिल्यांदा अल्पसंख्याक समाजातून महापौर होण्याची संधी मिळाली. महापौर निवड झाल्यानंतर जातीपातीवर नको, कामावर बोला. ठाकरेंचे परभणीचे महापौर इक्बाल सय्यद यांनी मुस्लिम म्हणून टीका करणाऱ्यांना सुनावले. राजकारणात मी जातपात करायला आलेलो नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली तेव्हाही त्यांनी मला हेच सांगितले. टीका करणाऱ्यांना ती करू द्या, त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका. जातीपातीच्या पलीकडे जाऊन परभणी शहराच्या जनतेला अपेक्षित काम करा, असे त्यांनी मला सांगितले आहे. मीही त्याच वाटेवर चालणार आहे. विरोधकांनाही माझे आवाहन आहे, त्यांनी जातीपातीवर नको तर कामावर बोलावे, असे स्पष्ट मत परभणीचे महापौर इक्बाल सय्यद यांनी व्यक्त केले. राजकारणात काही चांगले काम करायचे यासाठी आपण आलो आहोत. या शहराचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याची संधी महापौराच्या रूपाने मला मिळाली आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम या जातीपातीच्या राजकारणात मला पडायचे नाही, अशा शब्दात इक्बाल सय्यद यांनी आपल्याला परभणीकरांसाठी काय करायचे याबद्दल भूमिका मांडली. ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया. जातीवादी राजकारण हे कामाचे मुद्दे सर, ते कामावर बोलावं लागत. आपण का जातपात करायला ते ह्याच्यामध्ये आलात का? हे आपण जे आज आलोत ना, आपण नुसतं कामासाठी आलोत. आम्हाला कोणत्या विशेष काय राजकारणामध्ये येऊन कोणती जातपाताची सर अपेक्षा अशी आहे की सर लोकांना आपण जे समस्या आहेत ते लोकांची जी समस्या आहे ते जाणून घेऊ आणि काम करायचं सर. आपल्याला विकासाचे काम करायचं. जे सगळ्यात अगोदर सर शहरामध्ये जे काम राहिलेले जसं की कचरा आहे, सर्वत्र पुरे शहरामध्ये कचरा पडलेले, रोड्स नाल्या सध्या जाम आहे, खड्डे आहे रोडामध्ये, सगळे जाम झालेले नाल्या, आणि त्याच्यावर आपल्या स्वच्छतेवर आपला भर राहणार. आणि आपला एक मूलभूत मुद्दा हे आहे की आपली महापालिका तेवढी सक्षम नाही पैशामध्ये. तर आपण असं काय करू शकतात जे आपले सोर्स ऑफ इन्कम महापालिकाचं वाढता येईल, याच्यावर लक्ष घालून ते व्यवस्थित करून सर. आणि कर्मचारी आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सर त्यांची पेमेंटचा मुद्दा आहे.